विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुण्यातल्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक आज सकाळी 10:30 वाजता सुरू झाली. मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे गणपती मार्गस्थ होत आहेत. मिरवणुकीसाठी पुण्यातल्या मध्य भागात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत आहे. मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी 15,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली 71 नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. चौपाट्यांवर सुरक्षेसाठी 761 जीवरक्षक आणि 48 मोटार बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या राजाची भव्य मिरवणूक सुरू आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक लवकरच सुरू होत आहे. आम आदमी पक्षाच्या अतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या बैठकीत अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व आमदारांनी अतिशी यांच्या नावासाठी सहमती दर्शवल्यानंतर अतिशी यांची दिल्ली आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ दलाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि तिथल्या योजनांना मार्गी लावण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 8व्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. पाणी हेच अमृत असल्याचं राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या. पाण्याचा योग्य संचय केला तरच त्याचा योग्य वापर करता येईल, असं त्यांनी नमूद केलं. राजस्थान आणि गुजरातमध्ये जलसंचयाचे वेगवेगळे प्रयोग होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.